वेलकम टू साऊस रेसिपी चॅनल। गोल गरगरीत अजिबात आकार न बदलणारे परफेक्ट दाणेदार बेसनचे लाडू। इतके सुंदर दिसतात ना लाडू। खरं सांगू मला तर लाडू फार आवडतात। दिसायला सुंदरच नाही बरं का, चवीला उत्तम, अजिबात चिकट न होणारे अगदी सर्व गुण या रेसिपीमध्ये पाहायला मिळतील। मग लाडूचे पीठ कसे करावे, ते लाडू कसे करावे, हे सर्वांची सविस्तर कृती रेसिपीत दाखवली आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा। बेसनचे लाडू करणार आहे, त्यासाठी मी चण्याची डाळ घेतलेली आहे। 1 किलो करणार आहे लाडू। सो आता आपण ह्याला खमंग भाजून घेऊया। त्यांचे लाडूसाठी खमंग भाजलेली आहे चणा डाळ। आता आपण हे दळायला देणार आहोत। इथे तूप टाकलेलं आहे, मस्त गावठी तूप टाकलेलं आहे इथे। तर गाईस आपण बेसनाचे लाडू करणार आहोत। इथे तूप गरम करून इथे बेसनचं पीठ टाकलेलं आहे। तर इथे मस्तपैकी खमंग भाजायचं आहे, सारखं हलवायचं आहे, नाहीतर गठ्ठे राहतात त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता गाईस, बेसन जे आहे ते असं सारखं हलवायचं आहे, गठ्ठे पडू द्यायचे नाहीयेत। सारखं हलवायचं आहे, नाहीतर खाली करपून जाणार। गाईस असं मस्तपैकी खमंग भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर। आणि आता हे खमंग भाजल्यानंतर इतकं स्मेल खूप सुंदर आलेलं आहे। आता इथे आपण एक अर्धा तास असंच ठेवायचं, गार करत ठेवायचं आहे याला, गॅस बंद करून। बेसन मस्त खमंग भाजल्यानंतर त्याचा कलर बघा किती चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि गठ्ठे पण राहिलेले नाही आहेत। 1 किलोचं पीठ घेतलेलं आहे मी बेसनाचं। सो गाईस इथे आपण पिठी सगळं टाकणार आहोत। 1 किलो पिठी सगळं आहे। 1 किलो चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 किलो पिठी साखर घेतलेली आहे। वेलची पावडर टाकत आहोत आपण। ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत, भरभरून ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत, मी टाकलेले आहेत भरभरून। थोडी आपण पिठी साखर ॲड करणार आहोत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेलं आहे। सो गाईस रेसिपी